आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पिंपरी चिंचवड शहर देखील अग्रेसर राहिलेले आहे. प्रसंगी काहींचं बलिदान देखील या देशासाठी झालेलं आहे. या सर्व थोर क्रांतिकारकांना, स्वातंत्र्य सैनिकांना, देशभक्तांना, त्याचप्रमाणे देशातील सर्वच वीर जवानांना, स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करू. महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये या शहरातील अनेक जण भूमिकेत कार्यरत करत होते. त्याचप्रमाणे बुलेटिन पोहोचवणं, त्याचप्रमाणे मॅगझिन पोहोचवणं आणि एकमेकांना संदेश देणं, आणि या 1942ची लढा असो किंवा 1955चा गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम असो, दादरा नगर हवेली संग्राम असो, यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या या देशाप्रती असलेल्या कार्याला नेहमीच उजाळा दिलेला आहे. आणि शहर हे नेहमीच अनेक बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेलं आहे. शहराचा विकास असो, त्याचप्रमाणे आता मेट्रोचा देखील विस्तार या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. आताच काही वेळानंतर आपण काही उपक्रमांची घोषणा देखील सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत करतो. सर्वांना एक छोटी विनंती करतो, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी, राष्ट्रगीताचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी आपापले मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवावे किंवा शक्य असेल तर बंद ठेवावे. या दिनानिमित्त पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत. ठीक 8:10 आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीताने होणार आहे. त्यानंतर ध्वजारोहण समारोप संपन्न होईल. त्यामध्ये राष्ट्रगीत वाजवलं जाईल. राष्ट्रगीतानंतर आपण सावधान स्थितीमध्ये राज्यगीताचा देखील सन्मान करणार आहोत. त्यानंतर सन्माननीय महापौर साहेब आपल्या सर्वांना, शहरवासियांना शुभेच्छा देतील. त्यानंतर महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी एक पॉश ॲक्ट महाराष्ट्र शासनाने तयार केलेलं आहे. आपण त्याची शपथ देखील घेणार आहोत. त्याचप्रमाणे पाणी वाचवा या मोहिमेसाठी एक जलसंधारणाची शपथ देखील घेणार आहोत. आणि त्यानंतर काही उपक्रमाची आपण घोषणा करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी आपलं स्वागत करण्यात येत आहे. ज्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी, देशभक्तांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली आणि हा देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला, या दिनानिमित्त सर्वांना या ठिकाणी सन्माननीय महापौर साहेब शुभेच्छा देतील. या दिनानिमित्त हा कार्यक्रम ऑनलाईन देखील काही प्रेक्षक बघत आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी देखील या कार्यक्रमाचा आनंद या ऑनलाईन प्रेक्षकांनी घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत. महानगरपालिकेचे सन्माननीय विरोधी पक्षनेते भाऊसाहेबजी भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. उपस्थित सर्व सन्माननीय नगरसदस्या यांचं देखील, त्याचप्रमाणे माजी नगरसदस्यांचं देखील मनपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज थोर स्वातंत्र्य सैनिकांना, देशभक्तांना वंदन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम भक्तिशक्ती चौक निगडी येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यायचा आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा आपल्याला सर्वांना आनंद घेता येईल. त्याचप्रमाणे हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत शेकडो विद्यार्थी, त्याचप्रमाणे आपले शहरातले शहरवासीय भक्तिशक्ती चौक येथे ज्यांना अभिवादन करणार आहेत, तिरंगा झेंड्याला अभिवादन करणार आहेत आणि या प्रती
आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती. देशभक्तीपर गीताचा कार्यक्रमाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करून या देशाप्रती या अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना देशभक्तांना या गीतातनं नमन करणार आहेत. आणि कार्यक्रमाची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. आपण सर्वांनी त्याचाही लाभ घ्यावा. ठीक 8:11 आपण या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीतांनी करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन्माननीय सत्तारूढ पक्षनेते प्रशांतजी शितवे साहेब यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. महानगरपालिकेच्या सन्माननीय उपमहापौर शर्मिलाताई बाबर मॅडम, त्याचप्रमाणे ल प्रभागाच्या प्रभागाध्यक्ष यांचे देखील मनपूर्वक स्वागत. तहसीलदार तांबोळी मॅडम यांचे देखील मनपूर्वक स्वागत. ठीक 8:11 आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल वंदे मातरम या गीताने. त्यानंतर ध्वजारोहण समारंभ ठीक 8:15 वाजता संपन्न होईल. सन्माननीय महापौर साहेब यांच्या हस्ते असं राष्ट्रध्वजारोहण संपन्न होईल. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये आपण राष्ट्रगीत आणि राज्यगीत या दोन्हांनी अभिवादन करणार आहोत. त्यानंतर आपण 2 शपथा घेणार आहोत या दिनानिमित्त, या दिनाचं औचित्य साधून. आणि त्यानंतर सन्माननीय महापौर साहेब आपल्याला शुभेच्छा देतील. काही उपक्रम आपण आजपासून चालू करणार आहोत, त्याचं देखील आज इनॉग्रेशन, त्याचं उद्घाटन सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीत संपन्न होईल. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त महानगरपालिकेच्या तसेच सर्व महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती आदरणीय अभिषेकजी बारणे साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि आदरपूर्वक स्वागत. ठीक 8:11 या कार्यक्रमाची सर्व सूत्रे उप अग्निशमन अधिकारी श्री श्रीकांत वैरागर यांच्याकडे सुपूर्द केली झाली. त्यानंतर वंदे मातरम आणि राष्ट्रगीत यानंतर पुढील सर्व कार्यक्रम उप अग्निशमन अधिकारी श्रीकांत वैरागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतील. माजी नगर सदस्य गोविंदजी पानसरे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना पुन्हा एकदा विनंती, आपला मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवायचा आहे. राष्ट्रगीत धून वाजवताना, त्याचप्रमाणे राष्ट्रध्वजाचा सन्मान होताना कुठलेही अडथळे येणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आणि कृपया मोबाईल आपला
सायलेंट मोडवर किंवा व्हायब्रेटर मोडवर ठेवायचं आहे. मी या पुढची सर्व सूत्र उप अग्निशमन अधिकारी श्री श्रीकांत वैरागर यांच्याकडे सुपूर्द करतो. हॅलो हॅलो हॅलो. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमने होईल, याची घोषणा श्री श्रीकांत वैरागर हे करतील. परेड सावधान. राष्ट्रगान शुरू करेगा. शुरू कर. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वंदे मातरम. माननीय अतिथिगण से अनुरोध करता हूं कि ध्वजारोहण के लिए मंच की ओर पधारे. राष्ट्रध्वज को सलामी देगा. सलामी दो. जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाहे तब जयगाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. हाथ नीचे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा तरी तरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्तगाणी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जन
राष्ट्र के नाम 3 कौमें लगेगा। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। हाथ नीचे। माजी महापौर सन्माननीय योगीजी बोलसाहेब यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आमदार उमाताई खापरे मॅडम, सन्माननीय नगरसदस्या वर्षाताई जगताप, त्याचप्रमाणे मधुराताई शिंदे, सर्वच सन्माननीय नगरसदस्यांचं यांचं मनपूर्वक स्वागत. परेड विश्राम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी एक शपथ आपण घेणार आहोत. आपल्या सर्वांना विनंती, या शपथेसाठी आपण सर्वांनी आपला उजवा हात पुढं करायचा आहे आणि छोटी आपण या ठिकाणी शपथ घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मी सर्व महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागवण्याची आणि माझ्या सहकार्यांनाही याच भावनेने आणि कटिबद्धतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करीत आहे. मी पॉश कायदा, पॉश धोरण आणि शी बॉक्स पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांचे प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करण्याची प्रतिज्ञा करीत आहे. मी एक सुसंवादी, सन्माननीय आणि आदरयुक्त कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करीत आहे. याचबरोबर जलसंधारण सप्ताह हा आजपासून 21 ऑगस्टपर्यंत चालू होतो आहे. त्या निमित्ताने देखील आपल्याला एक शासनाच्या निर्देशानुसार शपथ घ्यायची आहे. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, उजवा हात आपला पुढं करायचा आहे आणि शपथेचं वाचन आपण या माझ्या मागे करावं. मी महाराष्ट्राचा सुजाण व जागरूक नागरिक म्हणून आज अशी शपथ घेतो की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. पाण्याचा प्रत्येक थेंब जपेन, पाण्याचा अपव्यय टाळेल आणि पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेन. पाणलोट विकास, मृद व जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेईन व इतरांनाही प्रेरित करीन. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी बाळगून जलसमृद्ध, दुष्काळमुक्त व शाश्वत जलयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईन. चला माती वाचू, पाणी जपू, जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय महापौर आदरणीय रवीजी लांडगे साहेब यांना विनंती करतो की या भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण शुभेच्छा द्याव्यात. शुभेच्छा.
आपल्या शरद ते चापेकर बंधू आहेत, चापेकर बंधू. क्रांतिकारक होते. सर्वांना 80 वया स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. प्रत्येक स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण ज्या 150-200 वर्षाच्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण केल्याशिवाय आपला स्वातंत्र्य दिन साजरा होत नाही. आपल्या शहरातील चापेकर बंधू असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा सर्वांनीच आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळं आज आपण आपला स्वातंत्र्य दिन एवढ्या चांगल्या प्रकारे एवढ्या उत्साहाने साजरा करू शकतो. स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशासाठी बऱ्याच महापुरुषांनी समर्पित आयुष्य घालून आपल्या या देशभावनेचे जी आपलं प्रेम आहे ते जपण्याचा मनापासून प्रयत्न केला. या प्रसंगी मला भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं आपल्या देशाबद्दलचं एक वाक्य आठवतं. ते म्हटले होते की भारत कोई जमीन का तुकडा नहीं है, एक एक जीता जागता राष्ट्रपुरुष है. काश्मीर से कन्याकुमारी तक हर हर बूंद में माँ गंगा है और हर हर कण में भगवान महादेव है. हम जिएंगे भी इसके लिए और मरेंगे भी इसके लिए, और मरने के बाद जो कोई हमारे अस्थियों को कान लगा के सुनेगा तो उसमें से एक ही आवाज आएंगी, भारत माता की जय. तर असं समर्पित आयुष्य आपल्या स्वातंत्र्यानंतर बऱ्याच महापुरुषांनी घालवलेलं आहे. तर आपल्या देशाप्रती आपलं प्रेम आपल्याला दाखवण्याची गरज आता सध्या आहे. आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या देशाप्रती प्रेम दाखवायचं म्हणजे आपल्या शहराची सेवा करायची. आपण आपलं देशप्रेम म्हणजे आपला समाज आहे, या पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जनता आहे. तर या जनतेच्या सेवेसाठी आपली संवेदनशीलता, आपला जागरूकपणा नेहमी आपण तत्परतेने कायम ठेवायचा आहे आणि त्यांच्या प्रती सेवेची भावना कायम ठेवायची. हेच आपल्या स्वातंत्र्य दिनाचं आपलं ब्रीदवाक्य असलं पाहिजे. तरच आपण खरं स्वातंत्र्य दिन साजरा केला असं म्हणू शकतो. त्यामुळे इथून पुढे आपण सर्वांनी या शहरातील जनतेच्या सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करावे अशी सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना आपल्या सर्वांना निरोगी आणि आनंददायी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. भारत माता की. धन्यवाद सन्माननीय महापौर साहेब. आपण आपल्या सर्वांना सांगण्याचे अतिशय आनंद होतो. 1 मे 2026 रोजी आपण पालिकेमध्ये मंत्रालयासारखीच स्वागतम ई पास सिस्टीम चालू केली होती. आणि आज सांगायला अतिशय अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की आपण 10 प्रभागामध्ये ही सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे आणि आजपासून त्या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. मी सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की या मोहिमेचा आपण शुभारंभ करावा. CSI मार्फत स्वागतम ई पास सुविधा आजपासून सर्व प्रभागांमध्ये स्वागतम ई पास ही सुविधा आजपासून सर्व प्रभाग कार्यालयामध्ये चालू करण्यात येते. त्याचप्रमाणे CSR वेब पोर्टलचं देखील उद्घाटन आज हे स्वागतम ई पास आता 10ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आजपासून लॉन्च होतंय, सुरू होतंय. त्याचा शुभारंभ आपण करतोय. त्याचबरोबर CSR सेलचं वेब पोर्टल आज लॉन्च करण्यात येत आहे. म्हणजे आपल्याला शहरात जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत जे माहिती आहे आणि नागरिकांना किंवा कंपन्यांना या ठिकाणी आपल्याला हे द्यायचं असेल तर त्या CSR सेलचा वेब पोर्टलही या ठिकाणी माननीय महापौर, माननीय आयुक्त, माननीय उपमहापौर, स्टँडिंग चेअरमन, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, माननीय आमदार आणि सर्व गटनेते, विश्वजित बारणे आणि सर्व नगरसेवक नगरसेविका या सर्वांच्या उपस्थितीत आणि आपणा सर्वांच्या साक्षीने ह्या दोन्ही उपक्रमाचा शुभारंभ सन्माननीय महापौर रवीजी लांडगे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आणि आभार मानून यानंतर या ठिकाणी चहापानाचा आपण आस्वाद घ्यावा. दरम्यान यानंतर आपल्या अजून एक आनंदाची बातमी म्हणजे आज सन्माननीय महापौर श्री रवीजी लांडगे साहेबांचा वाढदिवस देखील आहे.
त्या निमित्ताने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी सन्माननीय आयुक्त त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं पुस्तक देऊन सन्मान करावा. त्यानंतर आपला देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तिथं हर घर तिरंगा या मोहिमेचा शुभारंभ देखील करणार आहोत. आणि हा कार्यक्रम मनोज सेठिया आपले सहशहर अभियंता यांच्याकडं त्यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सर्वांचे आभार. सर्वांना विनंती आहे, महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहाराची चहा पाण्याची सोय आपल्या पोहोचमध्ये करण्यात आली, त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. विसर्जन. त्यांनी माईक मध्ये